नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जिओपॉलिटिक्स मराठीमध्ये. तर आजच्या दिवशी एक मोठी बातमी समोर येते आहे, की चायनामध्ये अजून एक नवा व्हायरसचा उगम झाला आहे. त्या व्हायरसचं नाव एच-एम-पी-व्ही असं ठेवलं आहे. या एच-एम-पी-व्ही व्हायरसचं फुल फॉर्म ह्युमन मेटा न्यूमोनो व्हायरस असा आहे. आणि या व्हायरसमध्ये आणि मागं जो आलता म्हणजे 5 वर्षाआधी जो व्हायरस आलता कोरोना व्हायरस, यांची लक्षणं एकदम साम्य आहेत. दोघांची लक्षणं एकदम समान आहेत. म्हणजे लक्षणं बघा काय आहेत एच-एम-पी-व्हीची. याच्यात कफ आहे, फीव्हर आहे, नेझल कंजेक्शन, सोअर थ्रोट आणि शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, जे की कोरोना व्हायरसमध्ये पण असं होतच. परंतु प्रश्न असा इथं येतो, की जेव्हा एक ट्रेड वॉर स्टार्ट होणार असते, ट्रेड वॉर म्हणजे ज्यात अमेरिका आणि चायना दोघं पार्टिसिपेट काय ऑफिशियल अशी वॉर नाही. पण जेव्हा यू-एस-एकडून एक चॅलेंज येतो, की आता ट्रेड वॉर स्टार्ट होणार. यू-एस-ए आपला पहिलेसारखा दबदबा कायम करण्याचा प्रयत्न करणार आणि यू-एस-एमध्ये जेव्हा इलेक्शन झालं आहे आता, इलेक्शन जिंकल्याच्या नंतर देखील डोनाल्ड ट्रम्पने सांगितलं होतं, की आम्ही आता चायनीज गुडवर वॅट लावणार वगैरे, वगैरे आणि जो कोणी डॉलरचा उपयोग नाही करणार त्या नेशन्सला आम्ही वॅट लावणार, टॅक्सेस लावणार त्यांच्या प्रॉडक्ट्सवर. सो ते मागं चाललं होतं आणि आताही डोनाल्ड ट्रम्प जेव्हा प्रेसिडेंट बनतील त्याच्यानंतर अशा काही प्रकारची पावलं उचलली जातील असं म्हटलं जातंय. परंतु हा जो काही नवीन व्हायरस आलेला आहे, या व्हायरसबद्दल चायनीज गव्हर्नमेंट कुठल्याही प्रकारे एक पब्लिक फिगर म्हणा किंवा एक ऑफिशियल नंबर्स डिक्लेअर करत नाही, की आमचे इथे इतके पेशंट्स रोज आढळत आहे का इतके पेशंट्स नीट होत आहे. परंतु काही सूत्रांनुसार आणि रिपोर्ट्सनुसार असं म्हटलं जातं, की चायनातील जे काही हॉस्पिटल आहेत, ते खचाखच भरलेले आहेत. या रोगावर उपाय नाही आहे वगैरे, वगैरे असं रिपोर्ट्सनुसार म्हणलं जातं आहे. अजून ऑफिशियली काही सांगितलेलं नाही आहे. आणि असंही म्हटलं जातं आहे, की आता फक्त एच-एम-पी-व्ही नव्हे तर त्याचबरोबर कोरोना असेल, इन्फ्लुएन्झा असेल, मायकोप्लाझ्मा असेल, अशी काही व्हायरसेससुद्धा अख्ख्या चायनामध्ये सर्क्युलेट होत आहेत. आता याचा आपल्या भारतावर किती परिणाम होणार याचं काही वेगळं सांगायची गरज नाही. जर एच-एम-पी-व्ही जर अख्ख्या चायनामध्ये सर्क्युलेट झाला तर हवेने म्हणा किंवा पेशंट्स जे किंवा पब्लिक जी आहे, जी चायनाला फिरायला गेली आहे, टूर करायला गेली आहे, त्यांच्यामार्फत अख्ख्या जगात हा व्हायरस पसरू शकतो. परंतु इतकं असतं नाही चायनीज गव्हर्नमेंटचा जो काही बालिशपणा दिसतोय, कुठल्याही प्रकारे ऑफिशियल नंबर समोर न आणणं. कोविडच्या टायमाला सुद्धा चायना असंच चायनीज गव्हर्नमेंट अशीच करायची. नाव वाजवण्यासाठी ते नंबर दबवायचे. पण ते काय तो त्यांचा अ, विषय. परंतु हा जो काही व्हायरस आहे, हा खरोखर भारताला अफेक्ट करू शकतो असं म्हटलं जातंय. आणि येत्या काही दिवसातच कळेल, की या व्हायरसची खरोखर क्षमता किती आहे. कोविडसारखं पुन्हा जगात लॉकडाऊनचं भय निर्माण होतं की काय असाही प्रश्न आहे. परंतु आता ते काही दिवसातच कळेल. भविष्यात जे आहे ते होईलच. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, की खालीलपैकी भारत कोणत्या ग्रुपचा मेंबर नाही आहे? बघा, खालीलपैकी भारत कोणत्या ग्रुपचा मेंबर नाही आहे? ऑप्शन 1 आहे एस-सी-ओ, ऑप्शन 2 आहे ब्रिक्स, ऑप्शन 3 आहे G20 आणि ऑप्शन डी आहे ओ-आय-सी. तुम्ही तुमचं उत्तर मला कमेंट्समध्ये सांगा. ज्याचं उत्तर बरोबर बरोबर असेल, मी त्याच्या कमेंट